यानंतर पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबत बैठक करून बाहेर पडलेले आहेत। राष्ट्रवादीचा फॉर्म्युला नेमका जाहीर करणार तरी कोण, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माध्यमांना कुठली प्रतिक्रिया दिली जात नाहीये। शरद पवार गटाच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलणं टाळायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे सुरुवातीला फिसकटलेल्या युतीमुळे माध्यमांमध्ये अनेक चर्चा झाल्या होत्या। पुन्हा तसं होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून काळजी घेण्यात येत असल्याचं बोललं जात आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची बैठक संपली। अजित पवारांसोबत बैठक संपलेली आहे आणि त्यामुळे फॉर्म्युला कोण जाहीर करणार याची चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे। अण्णा चर्चा झाले का फिसकटले? अण्णा बोला आहे ना ड्राय अण्णा थांब, त्यांना आत जाऊ दे, त्यांना आत घुसू द्या। का फिसकटले अण्णा इथे पण? अण्णा 2 मिनिटं अण्णा अण्णा चर्चा झाली का फिसकटले अण्णा इथे पण? खाली घ्या की अण्णा चर्चा झाली का फिसकटले? अण्णा आपण बघतोय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे हे अजित पवारांसोबत बैठक करून बाहेर आले। मात्र त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिली नाहीत, माध्यमांशी काही संवाद साधला नाही। माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हात जोडले। त्यामुळे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र चर्चा सुरू आहेत। युती कन्फर्म मानली जाते आहे, निश्चित मानली जाते। मात्र अद्यापही कोणी जाहीर केलेलं नाही फॉर्म्युला किती असणार आहे, पवारांची राष्ट्रवादी किती जागा लढवणार आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी किती जागा लढवणार आहे, याबाबत अद्यापही कोणता नेता बोलायला तयार नाहीये। आणि त्यामुळे आता नेमकं काय, पवारांच्या काका पुतण्यांच्या युतीचा फॉर्म्युला कोण जाहीर करणार, अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। अण्णा चर्चा झाली का फिसकटले?